वाडा तालुक्यातील डोंगस्ते ग्रामपंचायत आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून उपसरपंचपदी मच्छिंद्र पष्टे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपसरपंच शुभांगी सुभाष पष्टे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या विशेष सभेत मच्छिंद्र पष्टे यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विशाल यशवंत आहाडे तर ग्रामपंचायत अधिकारी कल्पिता म्हात्रे यांनी सभेचे कामकाज पाहिले. यावेळी मावळत्या उपसरपंच शुभांगी पष्टे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मेने, पाशवी ठाकरे, वासुदेव हाडी, उमेश काचरे, संजीवनी नानवे, दीपाली पवार, प्रतीक्षा हाडी आदी सदस्य उपस्थित होते. नवनियुक्त उपसरपंच मच्छिंद्र पष्टे यांनी बोलताना सांगितले की डोंगस्ता ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्ते, पतदिवे, पाणी पुरवठा व्यवस्था तसेच गावाच्या विकासासाठी नवीन उपक्रम येणाऱ्या काळात राबवण्यात येणार येतील. मच्छिंद्र पष्टे हे पत्रकार म्हणून सुद्धा कार्यरत असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. डोंगस्ते ग्रामपंचायत विकासासाठी ही निवड महत्त्वाची मानली जाते असून ग्रामस्थांकडून नवनियुक्त उपसरपंचावर अभिनंदनचा वर्षा होत आहे. पदी विराजमान झालात. नक्कीच आज मी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. या अगोदरचे सरपंच, उपसरपंच तसेच सगळे सदस्य यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला आज त्यांनी बिनविरोध उपसरपंच पद दिलेलं आहे. नक्कीच मी पण या पदाचा चांगल्या पद्धतीने हे करून काम चांगल्या पद्धतीने जेवढं होईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. आणि याच्यामागे पुन्हा की आमच्या मागे असलेले सर्व जे आमचे वरिष्ठ लोक आहेत तर यांनीसुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून आमच्यावरती विश्वास ठेवला, माझ्यावरती विश्वास ठेवला. मी त्यांचाही खूप खूप आभारी आहे. पण कोणते उद्दिष्ट ठेवून काम करणार आहात? नक्कीच पुढे आम्ही चांगल्या पद्धतीने गावाचा विकास कशा पद्धतीने होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आमच्या गावचे मुख्य रोड जे आहेत हे मुख्य रोड आम्ही आता कामं चालूच आहेत. त्याच्यामध्ये आणखीन लाईट्स वगैरे जे आहेत ते सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने काम होईल ते बघणार आहोत. तसेच गावामध्ये अजून दुसरे चांगले उपक्रम येतील त्या बाबतीत निधी कशा पद्धतीने कुठून आम्हाला जवळ करता येईल त्या पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊन गावाचा विकास करण्याचं काम करणार आहोत.